पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर ते महेश्वर जलयात्रेचा शुभारंभ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथून तर अहिल्यानगरच्या चौंडी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रेला सुरुवात झाली। दोन्ही ठिकाणाहून निघालेल्या गोदा नर्मदा जलयात्रा शिर्डीत एकत्र येऊन महेश्वराला प्रस्थान करतील। सुमारे 500 किलोमीटरचा हा प्रवास 5 दिवस चालणार असून जलसंवर्धन, जनजागृती आणि लोकसहभाग हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश असेल। धारावीतील नागरिकांना आता 500 चौरस फुटांचं घर मिळणार आहे। धारावीतील चाळी आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। देशाच्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली। एप्रिल महिन्यात विजेची मागणी 2,40,000 मेगावॉट झाली आहे, तर गेल्या वर्षी जून महिन्यात सर्वाधिक 2,42,000 एवढी मागणी नोंदवली गेली होती। तर यंदाच्या वर्षी विजेची मागणी 2,70,000 मेगावॉटच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्य शिखर बँकेला 702 कोटींचा उच्चांकी नफा झाला। मागील वर्षीपेक्षा 51 कोटी रुपयांची यात वाढ झाली। बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि गावागावातील विकास सोसायट्यांना वित्तपुरवठा करण्यात आला। तर बँकेकडे स्वतःचा 8,180 कोटी रुपयांचा निधी आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यात उळूप इथे श्री कानिफनाथ यात्रेत पारंपरिक विस्तवातून चालण्याची प्रथा पाहायला मिळते। मंदिरासमोर हळीमधून मानकरी अनवाणी चालत परंपरेचं पालन करतात। यात्रेनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच कानिफनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनाच्या तयारीला वेग आला। महाराष्ट्रातील विविध पोलीस विभागातील अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलनाचा सराव केला। महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान हे जोरदार तयारी करत आहेत। बुलेटिनच्या आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर। 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे मिसिंग लिंक खुला होणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचेल। मिसिंग लिंकमुळे संपूर्ण बोरघाट बायपास होणार आहे। अनेक डेडलाईन पार पडल्यानंतर अखेर 1 मे ही तारीख निश्चित झाली। 1 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होईल। ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळचा सध्या पत्ता बदललाय, कारण पुनर्विकासाच्या कामासाठी मामलेदार मिसळच्या इमारतीचं पुनर्विकासासाठी पाडकाम करण्यात येत आहे। त्यामुळे आता आमंत्रण हॉटेलच्या खाली पार्सल काउंटर सुरू करण्यात आलं। ठाण्यातील मामलेदार मिसळची केवळ ठाणेकरच नव्हे तर राजकीय सिनेक्षेत्रातही ख्याती आहे। अनेक राजकीय नेत्यांचा सिनेक्षेत्रातील दिग्गजांनी या मिसळीचा आस्वाद घेतलाय। मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी मोठी ओळख मिळवून दिली आहे। चांगले चांगले नेते राजसाहेब इथं येऊन बसून खाऊन गेले। दर रविवारी 15 दिवसात रविवारी अमिताभ बच्चनचा ड्रायव्हर येतो, अभिषेक बच्चनचा, तो पार्सल घेऊन जातो इकडनं ज्यू बीचला। मी 50 वर्ष झाली तेव्हा, म्हणजे एवढी चांगली तेव्हा 50 का 60 पैशाची मिसळ होती, त्यापासून आम्ही इथले गेलाय गाव। आज भले आज 85 रुपये पण आहेत, टेस्ट तीच आहे, टेस्टमध्ये काही बदल झालेला नहीं। यहाँ कम से कम 45 साल से आते हैं और यहाँ का मिसल का टेस्ट है वो आज तक वही टेस्ट है जो पहले टेस्ट। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये भर रस्त्यावर एका गरोदर महिलेनं नवजात बाळाला जन्म दिला। शिरूर ग्रामीण रुग्णालयालगतच ही घटना घडली। जोशीवाडी इथल्या गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या, त्यामुळे महिला ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली, मात्र कळा असह्य झाल्यामुळे ती रस्त्यावरच बसून राहिली। रुग्णालयात जाणं तिला शक्य होईना। उपस्थितांनीही रुग्णालयात ही माहिती दिली। तातडीनं डॉक्टर सुनीता पोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावरच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला। स्थिती गंभीर होती, मात्र डॉक्टर पोटे यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी ठरले आणि महिलेला एका मुलीला जन्म दिला। ती महिला रस्त्यावरती बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं आणि तिचा नवरा तिच्या शेजारी डोक्याला हात लावून बसलेला होता। ते बाळ हातात घेतलं होतं, पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं। तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते। सुरुवातीला मी बाळाची नाळ कट केली। नाळ कट केल्यानंतरही बाळ जेव्हा रडत नाही, त्यानंतर मात्र सगळ्यांना प्रश्न असा पडला होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही। पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला। 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला।
मुंबईतील दहिसर परिसरात काल रात्री मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांना अटक केली होती। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। सुरुवातीला न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती। दरम्यान आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं या राड्याप्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला। जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजं असतानाच बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7,31 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांच्या हाती बँकेतील एक सीसीटीव्ही फुटेज आलं असून यात बँक अधिकारीच सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत असल्याचं पाहायला मिळालं।